सूर्यास्त झाल्यानंतर बाईशी पतिशाळेवर आसन केलं. ते शिष्य म्हणजे त्यांचे शिष्य ब्रह्मचाराचे ते येळापुराशी आले. तिही येऊन गोसाव्याची पूजा केली. श्री करी पुढे दिले स्वामींच्या हातामध्ये. मग गोसावी ऐशा अमृत दृष्टी अवलोकल्या. अमृत दृष्टी आणि मग सविषा होत्या. विषयाच्या पोळ्यांमध्ये त्या निर्विष झाल्या. त्या दृष्टीमध्ये ताकद आहे. जसं मिरेचा विषाचं अमृत. तिथे कोणती दृष्टी काम केली त्याच्या अनेक लीळा असतात. त्याच्यामध्ये एक भाव असतो, एक स्वरूपाचा. इथे तो अमृत दृष्टीचा भाव आहे. अशा अनेक लीळा असतात. त्याच्यामध्ये असलेले भाव असतात ईश्वर स्वरूपाचे. ते भाव आपण आपल्याला पाहिजे. आपल्याही जीवनामध्ये असण्याचा विष असतो. आपल्या जीवनात कोणते विष आहे? काम सोडलो म्हणजे राग द्वेष, तर अहंतेचं मोह. ते काय असं ईश्वर दृष्टीकडे जात नाही. ते अंशांत गेलं अंशाला सांगितलं त्याचं ते आम्ही पूर्ण करा. बोललं कसं आणि ते मोठं मोठं होत गेलं की निघत असतात. साधुत्व मोठं होत गेलं ते मोठं होत नाही. त्यांचं साधुत्व संपुष्टात आणायचं असतं त्या अहंकाराला. आपण सुखाने राहू द्यायचं नसतं. त्या अहंकाराचे पहिलं वैशिष्ट्य की ते मनासारखं झालं नाही म्हणतात. त्याला जिंदगीला तसंच वाटतं. मनासारखं झालं नाही, माझा इगो दुखवला झालेला सुरू दुःख. तर हे त्याला दुःख झालेलं आहे त्या धर्मज्ञानाला. आणि मग आता ते पुढचा प्रोग्राम सुरू केला त्यांनी स्वामींना संपवण्याचा. तर ते ईश्वर असल्यामुळे त्याचं अमृत झालं ते सुपारीचं. स्वामींनी ते श्रीमुखी घातल्या मानवताधिकार. तो जो विडा करून देणारा होता त्यानं ते स्वतः विडा करून दिला. गोसावी तांबूळ घेतले. मग ते मागोते पहाट पाच हर्ष निरवकार मिळाले. त्यांनी ते गुरुची आज्ञा होती त्याला. त्यांचे बरोबर काम केलं. त्याला खूप हर्ष झाला. असुरी लोकांना हर्ष होत असतो. आपल्या वाईट गोष्टी केल्या की मनातून गुदगुल्या होतात आणि त्या व्यक्तीच्या समोरून निघाले आजूबाजूला गेले की याला काय होतं? हर्ष होतो मनामध्ये, आनंद वाटतो. अरे वा, मी हे काम बरोबर केलं. म्हणून मानभट्ट असं लिहितात. म्हणजे एक एक प्रवृत्ती व्यक्त करतात मानभट्ट त्या वेळामध्ये. जिथे मागवते तसे गेले पहाट पहाट हर्ष निर्भर निघाले. हर्षाने भरीत झाले. आनंद वाटला. तुम्ही हे योग्य दिलं. ऐसे दोन्ही तीन मी गेल्या परी श्री मूर्ती जैसी तैसी. काही दुवारता नाही. माझे 2-3 दिवस गेले पण त्या ऋतुविधाच्या मळातून काही वार्ता नाही. त्या श्रीमूर्ती इतक्याचा प्रयोग झाल्यावर सुटली किंवा मेले. दुर्वार्ता. आणि मग तिसऱ्या दिवशी त्याने शिक्षा ते पुसली. तो म्हणतो तुम्ही गेले ती मला काय केली? तो हुशार आहे. तुम्ही गेलात तेव्हा त्या पुरुषांनी काय केले आणि त्या पुरुषाची कैश्या पोडी दिल्या कशा दिल्या म्हणाले. ते म्हणतात ऐशी आईच्या ओढल्या. तेही थोडी दृष्टी निरीक्षण करून मुकी नसले. दृष्टी निरीक्षण सांगितलं म्हणून 3 अवघी सांगितली. त्या शिष्याने त्या भीमसेनाने
सगळं सांगितलं तिथं गुंफेत कसं कसं घडलं. मग ब्रह्मस्थानाने अंतःकरणी कल्पिले. अय्या अय्या हे ईश्वर पुरुष. ते म्हणाले खरंच आहे बरं, ईश्वर पुरुष आहे. दृष्टी मात्रे विष उतरले. त्याच्या दृष्टी पुन्हा विषणार आहे. म्हणाले मोठे पुरुष आहे. अच्छा, आता तो अंधकाराचा विचार करतो. अंधारात करून आल्याचा पुढचा कार्यक्रम. मग त्यानंतर ब्रह्मस्थानाने रगत सिंगी अलाळ काळकूट आणि बचना ह्याचे विषयाचे अनेक प्रकार आहेत. त्या नागाच्या तोंडात साप काय खातो? जे भेटेल ते खातो आपण. उंदीर भेटो, काय भेटो, पावसाळ्यामध्ये बेळकून भेटो. सृष्टीत निर्माण झालेल्या वस्तू खाल्ल्या जाईल. पण काय झालं शेवटी? विष. आणि ते विष कसं झालं? काही विषयावर उपाय असतात, काही विषयावर उपाय नसतात. प्रसवांचं विष आपल्या आयुष्यात आलं त्याला उपाय नसतो बरं, फार भयानक असतो. शोभाला, प्रसवाला, विपरीतत्व आलं त्या विषयाला उपाय नाही. किती मोठे हे तर एखाद्या वेळेला सापाचं उतरत, पण ते नाही उतरत. त्यानं काय केलं होतं बरं? कसं विचारलं? कोण होती ती काढल्या होणार? काय नव्हते पाहिजे. मग काय वाईट केलं बरं? त्या कुमारिका सीतेने काय केलं? ती कोण आली दिसाय हळद आंबाची हळद सुद्धा उतरली नाही. हा कार्यक्रम तिथे चालले ती प्रसव, इकडे आले ते इकडले प्रसव. ब्रह्मस्थानाचा प्रसव करायला स्वामींना संपवून टाकणार. माझं अधिष्ठान, मला माझे शिष्य तिकडे जातात. शिष्याभिमान तो मिळेल असा असतो. लय आवडतात शिष्य चाळवला म्हणाले माझा राजा. माझ्या भट्टाने असे वेगवेगळी व्यक्तिरेखा तुमच्या समोर मांडली. म्हणून त्या ब्रह्मस्थानाने 4 विष एकत्र मिळवले. 6 मास विष पोळी घोळल्या होती. 6 महिने सुपारीच्या पोळीमध्ये ते सगळं विष एकत्र करून घेऊन ठेवलंय एका पॅक डबीमध्ये काचेच्या. काच सुद्धा फुटून जाईल असे विश्वास करत नाही. काही साप पाहिले त्यांनी काचेच्या बरणीला चावलं ती काचाची बरणी पाणी होती. विष पाहिला गुगलला दाखवत. कळले? मग ते सांगतात की ज्या विषाच्या घडीहून आणवल्या ते सगळं विष शिष्या हाती पुढची पूजा पाठवली. ब्रह्मस्थानी शिष्या ते म्हटले आता तुम्ही जावे. मग अंधारी आसन झाला, अंधारात आसन झाला, पूजा करावी. आपले हाते श्रीमती पोळी झाला. त्या पोळी त्यांच्या दृष्टीला दिसल्या नाही पाहिजे. हातात मोठी घेऊन तोंडात द्या म्हणाले त्यांच्या. आता हुशार आहे तो. अशा शिष्या ते शिकविले. मग ते शिष्य हो म्हणून विकर्म करते झाले. विकर्म शब्द विकर्म कर्म, घृणास्पद कर्म ते मनाला माहित असतं. तुम्हाला बाहेरून काय समाजाला माहित नाही पडलं तर आपण विकृत कर्म केले नाही आपल्या मनाला नक्की माहित असतं. आपले विचार निर्माण झाले तर शिवाय मनाला माहित पडतं. मग आपण हे केलं बरं खाली असं केलं बरं.
आपल्या विक्रमाचे वेगवेगळे प्रकार आहेत. लय करतो आपण विक्रम. हे तर मोठे विक्रम आहे बिचारे, डायरेक्ट ईश्वरापर्यंत विक्रम गेले. वाईट कर्म करायला निघाले. हा एकदम नाही वाईट कर्म करत हा ब्रह्म. हा अगोदर इकडे उद्देशाला विष दिलेलं असतं, मग शब्दांत असतं, प्रॅक्टिकली विष असतं. असे आपण विष द्यायला खूप विषयाच्या शाळा नाही आहेत बरं जगात. वाईट बोलण्याची शाळा आहे का? देश मत्सरांची शाळा आहे का? नाही. ते कसं करतो वाव, आणि ते करताना किती आनंद होतो, झोप येते का? नाही. मग वाचनिका लागली, मग भिक्षुक मिळाला, मग श्रेष्ठ अधिकरण मिळाले, मग युक्त पात्र मिळालं, मग पर्यावंत. हे ब्रह्मसार आता इथे पोहोचले स्वामींकडे. असे एकदम स्वामींकडे कुठे पोहोचतायचं नाही. पोहोचले बिचारे आता विकर्म करायला. मग गोसाळ्यांचे इतुके सामर्थ्य देखून तयाची कोमती पालटायची ना. ही आपल्या कोमतीचं सामर्थ्य. ईश्वर इथे हरवून जातात, हारले जातात. ईश्वर हारले समर्थ जगाचा निंदा. प्रसवांच्या खेळा डावात हरवून कृष्ण हारले पाहिजे. मथुरा वृंदावन. कोण होता कोणता राजा? 17 वेळा आला मला आता जनताने मारायला. चला आपलं जवळ उठला आणि द्वारका समुद्राच्या मध्यभागी निर्माण नाही. बघून घ्या तो नाही म्हणजे गरज नाही. कृष्ण प्रयत्न करतात कृष्ण विष उतरवण्याचा. कंसाचा विष उतरायचा किती प्रयत्न केला कृष्ण. रुगडे राक्षस मारले तरी त्याला जाग नाही. आपल्या जीवनात असत असतं बरं. साधक आणि आपल्या हे असे विकर्म आपल्या मनात काय येतात, क करा वाटतं तुम्हाला, तेव्हा थांबलं तर बरं आहे. नाहीतर हे ब्रह्मस्थानासारखं आपल्या विषयाच्या सुपाऱ्या स्वामींपर्यंत जातात. हे विष तरी परवडणार नाही. विचारांचं विष खूप भयानक असतं. द्वेषाचं, असूया, निरसा निराशा निराश्रया हो एक वचनात राहायची जिंदगी आहे ना. बरोबर. ते सोप्या गोष्ट आहे. ज्याला महाभारत पाहिलं कृष्ण मालिका पाठवून विषय त्यांच्या देशाचं विष भरलंय ना. कृष्णांच्या बद्दल विष आहे त्यांना. जन्म काय म्हटलं 5 अवतारांच्या सहवासात आलेल्या व्यक्ती, त्यांच्या मनात असलेला द्वेष, विषारी विचार, विचारानेच विष दिले जातं ना. संसारात भांडणं कशामुळे होतात? विचारांचं विष गेलं प्रॅक्टिकल विषय घेऊन बघतो कोपी वेगवेगळी बाटली त्याच्यात फवारा आणलेला औषध, नाहीतर मग दुपट्टा असतो ते सोपं करून ठेवलंय सायन्स नाही का. केव्हा काही येऊ शकतो. लाव गाठ मारून मुंडळ्यावर कुठे बायांना तर सोपं झाले आता मरायला. हे तर विष घेतलं आलं स्वामींकडे. कुमती काय हरली, देणाराची नाही हरली, घेऊन जाणाराची पण नाही हरली. संदेश वाहक कबूतर ज्या ज्या हे कबूतर आले आता स्वामींकडे.
विषयाचा तो पर्याय. महिमभट्ट प्रत्येक गोष्ट विचार करून लिहितात. तुझे सामर्थ्य पाहून सुद्धा त्या कर्मचारी शिष्यांची कुमती पालटायची ना. सारा व्यक्तींचा हे सगळे विषयाच्या कृपया खायला लागतात. गुरुला खायला लागतात, शिकणीला खायला लागतात, शिष्याला खायला लागतात. सगळा परिवार म्हणून गुरुला देऊन टाकतो कृपया विषयाचा. गुरुजी आता लवकर मला तुम्ही आता मोकळा करा चला आम्हाला वाटेल तसं राहायचं. मन मुळात राहायचे मरत होतो. विचारांचं रिक्स दिल्यावर त्याला हायपर बीपी होतो, अटॅक येतो, मरतो ती. जात मोकळं म्हणतो. 10 कसा तरी करायचा डुप्लिकेट करून गुरुने गोळा केलेलं वाटून द्यायचं इकडं तिकडं मोकळं. सध्याचा काळ असा आहे. संसारात कसं करायचं आणि इकडं असं करायचं असं होतं ते. नाही जमलं त्या शिष्यांना. महिमभट्ट सांगतात की नाही कुमती पालटल्या स्वामी आता हारले. म्हणजे ठीक आहे आता हा प्रसव स्वीकारावा लागेल. 6 महिन्यापासून तर स्वामींना माहित आहे तातीच्या घडणीत माझ्या तातीत ठेवलेलं. त्यासाठी स्वामी वेरूळला थांबलो. बघू पालट होते का, बदलेल का विचार, जाईल का ह्याचा प्रश्न. सगळेच घेऊन मिळेल ते आता. जो शिक्षा सगळेच निर्वंश होतो, मृत्यू नरकाला जातील म्हणजे अशांचा योग यावा येतो सगळ्यांच्या जीवनात येतो. स्वामी आता या विचार चिंतनामध्ये असणे उपयुक्त आहे. स्वामींना सगळं समजते की आता हा प्रसंग आता मला स्वीकारावा लागला. ईश्वर स्वरूपाने सगळ्या स्वरूपाने बोलणार त्याने करून आणि मी उदाहरणाचं वेळ बघा तुम्हाला किंवा तुम्हाला आम्ही दिले ना, मग आता एवढं घ्या कला स्वीकार विचाराचाही स्वीकारता वेगळ्या स्वरूपाने आठवता येते तुम्हाला आणि आपण सावध पण होत आहे. त्याची आपली प्रसव न जाणव कदाचित या साधूपासून तिथपर्यंत पोहोचू देऊ नका. म्हणून ही लीळा महिमभट्टाने मध्य भागात ठेवली आहे. वेळा चरित्रात हा मध्य भाग आहे. या वेळेने मध्य साधलाय. इकडं अर्ध चरित्र आहे, पुढे अर्ध चरित्र. मध्य भागात ब्रह्म सांगला ठेवले. ही वेळा कधी लिहिता आली असतील तसं नाही केलं. बरोबर सेंटरला प्रसव हा एकदमच उत्पन्न होता मध्यवर्ती अचानक वेळेवरती उभा. कृष्ण मोठे झाले, प्रेम द्यायचे आई वडिलांना, रास क्रीडा करायची. मी त्यांच्यापासून तिकडल्या तिकडच कृष्ण गेले पण आले. प्रसव आणि कृष्णाची दोघं मला काय मिळालं. जन्माला आला आईचं दूध मिळालं, आईची मांडी कृष्ण. असं कृष्णाला असं बोलायचं असतं आत्मकथन. मला काय नाही प्रसवानी प्रसवांना कचरे तुम्ही डांबलं. आईची खूप मिळालंय मला, आईचं दूध नाही काय. कृष्ण होऊन बोलायला लागेल तुम्हाला. मग दत्तात्रय प्रभू होऊन बघा कसं आहे ते. किती किलोमीटरचा प्रवास आहे त्यांचा दररोज. वेगवेगळे एवढे येतात ते आत्मतीर्थ आहे का नाही. सगळ्यांच्या एवढ्यांचा विचार करावा लागला. कसे कसे एवढे आहेत भारी भारी. असं वेगळं चिंतन आहे, हे वेगळं चिंतन आहे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, कुठं लिहिलं पण नाही. स्वामी आता चिंतन करतायत असणे उपयुक्त आहे. दिसतंय स्वामींना की आज हा प्रसंग माझ्या जीवनामध्ये येणार आणि हे अवतार कार्य आता
उद्धारायचे मला जीवांना, आता हा जीव आता समोर येतोय, कसा आला पहा. पूजावसर झाला, सकाळचा होत आहे, ऐसा समय ते आले, कवाळे उघडली, भित्री आले, नमस्कार केला. ते म्हणाले, जी आम्हा लोकसंग्रह आहे, तरी मठांत आमची पूजा अंगीकार. हा विचारायची पाप असं बेल त्याच्यामध्ये गुंडाळलेला असतो, पापांच्या वरती ते कसं गोड बोलते. पापी माणूस नाही, ओढून गोड बोलत, खूप छान हसतो, स्वीट स्वीट हार्ट असतं, ते बिस्किट काढले जाते, स्वीट हार्ट, स्वीट हार्ट बोलते आता. म्हणजे हो, मला लोकसंग्रह आहे म्हणाले आम्हाला. का त्यांना का लोकसंग्रह आहे? राजाच्या गुरुची ते मेन शिष्य आहे, लोक बघतात ना, बघतात म्हणून त्याला म्हणायचं लोकसंग्रह आहे. आणि मठांत आमची पूजा आहे, मधीचा अंधार. गोसावी नेत्राची नि भृभंगानुसारी, ही नेत्राची वेळ आहे ती, भृभंगाचा अनुसार, भ्रुभंगे स्वामींची श्रीनेत्र आठवताना भृभंगाचा अनुसार किती वेळेमध्ये केलाय स्वामी, सगळ्या वेळा वेळेला आठवत आहे. आठवून बघा, आनंद वाटेल जीवनात, कुठं तरी त्या प्रश्न निघून जाईल, नाहीतरी तो बरा. स्वामी म्हणता, हो तयाचे विकर मोमटे ऐसे दाखवले. भृभंगाचा अनुसार इथे ज्या कृपानेत्रात आहे, त्या कृपेने अनुसार केलाय, करुणेने चेतवलंय पुढे आता त्यांना. स्वरूपाची रात्र होते, ईश्वर स्वरूपाची समोर व्यक्ती बसलेला आहे, तर त्याचा विकर्म त्याला उमटवून दाखवायचा, न बोलता स्वरूप क्रीडा सुरू झाली. ते आलेले आहेत, त्यांचाही फार मोठा स्ट्रॉंग प्रसव आहे आता. जे ईश्वर स्वरूपाच्या शक्तीही तिथे शांत बसण्याचा हो केलाय प्रयत्न आहे, जमत नाही म्हणाले, जमत नाही. शक्तीने स्वामींना सांगितलं जा, मग स्वामीच म्हणतात हो ठीक आहे, बरवे करा. शक्तींचा आदेश आल्यावर स्वामी म्हणतात, बरवे करा, आमची पूजा आम्हाला चांगलं विषय असते द्या, देऊन मारून टाका, तेच करायचं तुम्हाला. मग मागोते कवळे झाला, काय म्हणतात, चला बाई कवाळ झाला, बंद करा. भीतरी अंधारी आसन करविले, काय म्हणतात, चला मठात बसतो. तुमची आहेच ना इच्छा, खूप मारा मारायचे काय स्वामींची विश्वव्यापक विचार, त्या प्रसवांना स्वामी क्षणात संपवले असते, नाही की नाही. ओळखला सांगितलं सगळे मरून गेले असते पटापट, खटखट परतच नाही गेले असते ना. असा असतो तो संन्यासाला. आणि असे प्रसव परमार्गी उमटत राहतात सतत, सगळ्या गोष्टीहून तो प्रसव उदासीनते होऊन खंती करून असं. आता स्वामी माझे ठीक आहे, मधात मला माहीत भट्ट असं थांबवतात लेखणी लिहिताना, एक एक वाक्य लिहिताना विचार करून लिहितात, कसं लिहितात पाहते. मित्राचे भृभंगानुसारे, तयाशी त्याचे इकर मोटारे, ऐसे केले दाखवले तरी न होते. आणि मग स्वामी म्हणतात, बरे करा, ठीक आहे करा. स्वतःच मग सगळी व्यवस्था केली, असं झालं. बरी पूजा केली, पूजा स्वीकार. मग त्याने तेही आपले येण्यासाठी श्रीमती फोडी घातल्या, विड्या करून दिल्या, तांबूळ पाक होयतो बसले. मग त्यांना वाटलं की चुकून देतील, ती सर्वज्ञ म्हणतात, आता तुमचे कार्य झाले. ते सर्वज्ञ झालं ना,
गेलं ना मध्ये आता, या गुड बाय. तुमचं स्वीकारलंय, तुमच्या सर्वांचा निर्वाह झालेला आहे, या. आताच मारणार होतो मी तुम्हाला, मला नाही मारायचं. ओळखीला सांगितलं, लय ओळखीला मारू नका, परत जाऊ द्या गुरुकडे जा, आम्ही ते सगळं स्वीकारतो. आता ते स्वामी होते, गुरु नाही स्वीकारतो, गुरु मरून गेले. गुरु असं होत ते, बरेच मरतात असे परिवाराच्या चुकीच्या वर्तनाने गुरु शांत होतो. त्या परिवाराला कधी चूक लागत नाही कोणा. आपण बघा, का तुम्ही असं वागणार, कशासाठी वागणार? फार मोठा प्रश्न आहे आता सध्याच्या वर्तमान काळात. चांगले भेटले परिवार तर ठीक, परिवार सर्वांचे भेटले वेगवेगळ्या क्वालिटी, ते 4 सांगितले विषय, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. हा, मग त्याचा होतो ग्रुप तयार होत होतो, आणि मग सगळे ग्रुप संघटित झाले, मग कार्यक्रम वाढला समजा. असे बरेचसे अधिकरणांचे मृत्यू आम्ही पाहिले, त्या मंदिरासाठी, त्या मठासाठी काय काय गुरुला त्रास देतात. त्रास देण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, आणि ते स्वामींपर्यंत सगळे पोहोचले. आता मंडळी समाज निघा, आता या, तुमचं कार्य झाले, जा. स्वामींचं मोठेपणे प्रेमाने वाटला होती स्वामी, या. ते चमकले असतील की नाही एवढं बोलल्यानंतर, अरे बापरे मंडळाचे, अरे बापरे त्याने आमचं हित ओळखलं म्हणाले, पण किती प्रेमाने बोलतात, एवढं प्रेम असावं आपल्या समजा. कार्य झाले, हा, या. आणि तेही पोटीच म्हणतात, आलो आली आई आली पुरुषी जाणीच लईमा, ओ हो हो म्हणाले, आणि ते निघाले. त्यांना पुन्हा आश्चर्य वाटलं, म्हणाले, अरे आमचं मनातलं सगळं समजत असतं, आकारे रंग तेजत्वा. तुमच्या बोलण्या बसण्यावरून, चेहऱ्यावरून त्या ईश्वराला समजतं, गुरुला समजत असते, शिष्यांची टिप्पणीचे काय प्रकार चालू आहे सगळं समजत असतं, फक्त ती बोलत नाही. ते हाच विचार करतात, त्यांचा प्रसव पूर्ण करून घ्या असं असतं. आणि मग ते निघाले. रस्त्यानं जाताना त्यांना आश्चर्य करत गेले असतील, किंवा काय पुरुष हुशार आहेत म्हणाले, ते आपलं सगळं ओळखलं रे म्हणाले. असे शुद्ध साधक पुरुष काय ज्ञान असतं, काय करणार आहे ते. आता आपला गुरु किती मोठा आहे, आंधळा द्यायला सांगितले, आंधळा दिले ना, बघ तू. तिसरा मध्ये अरे गुरु ठोकल बरं, याला काय झालं नाही तर. हा, चौथा म्हणत असेल, अरे भाऊ आपलं बघा, आपलं काय लेकरा वळाचं बायकांचं काय होईल, काय होऊ शकतं. ते जर एवढे मोठे आहेत, जग जाऊ म्हणलं की जाऊन जाऊ म्हणाले, बघा ना पाप केले आपण म्हणाले, कर्म केले, चला घरी आपल्या आपल्या बायका पोरा. ते तिकडे गेले, इकडे स्वामींनी ते तांबूळ परिसर दिले, तिथे भागवत आहे आज दर्शनाला आलेले. ते मागितलं त्यांनी प्रसाद म्हणून. गोसावी नेदिती आयुष्याचे तांबूळ आहे, बाई हे तांबूळ पुरा. बाईची अंजोळी ओळवणे, बाईसांनी हा वाईट क्षण अनुभवलेला आहे आपल्या इष्टाबद्दल. त्यावेळेला बायसांना काय वाटलं असेल तर विचार करा. बायसांचा कुठलाही प्रसव नाही, हे पाहायला सुद्धा प्रसव लागतो. त्या बायसांच्या मनाला काय व्यथा असतील बघा. बायसांनी बघितला हा प्रकार, सर्वांनी म्हणतात, बाई वाटे आणा आरोग्य.
मग बायशी पालमंडा आणला. बायसांच्या अंजोळीत दिला नाही तांबूळ. जर बायसांच्या नुसत्या हाताला स्पर्श झाला असता तांबूळाचा तरी बायसा मेल्या. महादेवा भक्तासारखा हळून त्यांना घडला. त्यामुळे नका नका, किती दयाळूपण आहे, किती प्रेम आहे बायसा करण्यासाठी वाटे आणा. आणि मग बायसाने पालमांना आणला. गोसावी ते तांबूळ घातले. अवघा उगाळून द्या तका हिरवा का कुट्ट झाला. विषच आहे ना ते. बायसी म्हणतात, बाबा हे कैसे, हे काय. बायसांना काय माहिती ते काय चाललंय, पूजा कसली चालू आहे. बायसांना वाटते पूजा करताय. ही गुरुची पूजा असते अशी हलकट विचारांनी केलेली महापूजा, अष्टांग पूजा. या बायसांना आश्चर्य वाटे. आणि म्हणतात, बाई प्राणियाई भोवती जत तू असे. इथे शब्द करून ठेवा. प्राणियाई बहुत दिवसापासून आमच्याबद्दल मोठ्या प्रमाणात द्वेष करतोय, गाज करतोय. स्वतःलाच करून गेलाय. आम्ही काय त्याचं घोडं बिडे मारलं नाही काय, तरी काय तयाचा उद्यम वयाची जावा. 6 महिन्यापासून त्यांनी ती तयारी केली आम्हाला मारण्याची. तर त्याचा मनोरथ इथून स्वीकारला, मनोधर्म इथून स्वीकारला. अरे पुतण्याचं विष केलं तर दूध चालवायला आली, आलीच ना माली देतो मी. अगोदर दूध घेत नाही मग तिला कळण असं ना स्पर्श केलाय की नाही. म्हणाले, अरे माझं बाळ, आई छोटी आई होऊन आलेली होती. मातृभाव असतो स्त्रियांसाठी. बसली दूध पाजायचं ना बाई आण. पहिले स्वामींचं कसं वचन आहे, वचन आठवते का त्या संदर्भात. पोचण्याची तेच गती. काय केलं तर स्तनपान. देवकी तशी गाभाजी राहिली. देवकीच्या पाण्याचं काय झालं असेल, आठवून गेला. निसर्गानं ठेवलं. लिपू जन्माच्या दूध येत नाही गेलं, लिपू जन्माल्यावर येत. देवकीला आला असेल ना, देवकीला किती व्यथा असेल. माझं दूध सुद्धा नाही पेर माझ्या लेकरांना. दूध पाजणं हा मातेचा सर्व उत्कृष्ट आनंद. तेही नाही असं ते चिंतन करा. आपल्या विचारांमध्ये अखंड कोरा हे शिल्प असं असतं, असं होतं. असं प्रश्न कुठेही फिरा ना, तर विचाराने फिरायला काय अर्थ. की जनक जनकायसा एक मानलेली माता आहे तिथे की नाही, लंभायसा. ती जाही ओसंगिरी आहे तिथे. मी जिने जन्मच दिला नाही तरी तुझं दूध केले ना, तिथं पण आहे. तिथे 1 वर्ष राहिले आम्ही तिच्या रंभायसारख्या माने. शिवबाबांचं तर अद्भुत कार्य. दत्तात्रय प्रभू ओसंगिरी दुधो प्यायला. हेर मातृभावाच्या लेळ्या म्हणतात, पितृभावाच्या लेळ्या. असे वेगवेगळ्या संदर्भातल्या लेळ्या वेगवेगळ्या भावनेतून, तुमच्याही भावनेतून चिंतन केल्या. आता आपण प्रसवांच्या त्या चक्रामध्ये ना भाव आहे ना ती विचारशक्ती येऊ शकते. हे कधी होतं जीवनामध्ये, जेव्हा तुम्ही शुद्ध आहात, तेव्हा ते विचारांची तरंग तुमच्या जीवनात, चांगल्या विचारांची. मग तर तुम्ही ती लेया आठवू शकता, त्या लेयेत रमू शकता आणि तो आनंद घेऊ शकता. नाहीतर नाही, हे शक्यच नाही. व्हॉट्सअपच्या जगात, फेसबुकच्या जगामध्ये कुणाला वेळ आहे एवढ्या चांगल्या तरंगांना.
वेळच नाही राहिला. पाणी घेऊन टाकले तुम्हाला. भटो वडवे का मोबाईलचा काय आहे आता गिळ मरा. तसेच मरा मोकळे कोरडे ज्ञान असून मरा. जाणीव असून आहे की नाही. जाणीव आहे सर्वांना. फक्त तिथंच वेळ नाही हा बाकीचं वेळ कसा वेळ भेटतो. स्वामी बाईसांना म्हणतात, बाई लय दिवस उद्यम केलाय मनोरथ येथून स्वीकार. असे मनोरथ सिद्ध करतात, स्वीकार करतात. आता या वेळेला आपल्या जीवनातल्या विषयांचा विचार करा. आपण आचरत असलेला अभिधी, आपण भोगत असलेले काम, क्रोध, लोभ, राग, द्वेष आदी सतत अहंकार, आपल्या जीवनात किती विषय चालवलेले बघा. त्याचा उपहार स्वामींपर्यंत गेला नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. विधीने आचरला तर काही प्रॉब्लेम नाही स्वामींना, नका पण अवधी नका. हे स्वामी महिमभट्टांना यातून गुपित रहस्य सांगायचे. असं केलं ते स्वीकारतात स्वामी. बाईसा म्हणतात, ते काय बाबा, तेही हे असे काही केलं बाबा. बायसा भोळे आहे किंवा बाबा काय हो असं म्हणाले, तुम्ही तर काय कोणाचं वाईट केलं नाही. मी तर रात्रंदिवस तुमच्या अगदी स्वामींची सावली म्हणून बायसा राहिली नाही. तर तुम्ही कोणाबद्दल वाईट नाही बोलले, सर्वांच्या बद्दल तुमचे चांगले विचार आहे. तुम्हाला असंच केलं बाबा. सर्व म्हणतात, बाई असो द्या, काय शब्द आहे पण असो राहू द्या, नका आठवण देऊ ना आम्हाला. झालं गेलं, गेले ते बिचारे, राहू द्या ना. नाही म्हणत बाबा सांगा आम्हाला हे काय असं काय तांबूळ आले. काय म्हणतात, हलहा काळ कुट्ट रगत सिंगी बचना, चारी विषय त्याने मिळवली, एक विष प्रलय केला. बाई असू द्या, हे तांबूळ एके ठाई नेऊन पुरा. बायसाला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने ते घेतलं, पुरलं, बायसा देऊ लागली. प्रेमी आहेत ना म्हणून बाया जास्त भित्र्या असतात. जिथं आपलं प्रेम असतं हे आयुष्यच वेगळं आहे. प्रेमाचं काही क्षण अनुभवलेले असतात, ते जातीच नसतात जीवनात. प्रेमाचे त्या आठवणी असतात. असे अनेक तरंगातून आपलं जीवन निर्माण होतं. फक्त आपण बेवफा असणार नाही की देवाने आपल्यावर केलेले उपकार तरी आठवत नाही. देवाने कसं मला भेट दिला, कसं दिला, मला संसारातून कसं काढलं, मला कसं घडवलं, मला कसं अनुसरण घडवलं, मला सृष्टी चक्रातून कसं मुक्त केलं, देवतेच्या भक्तीतून मला मुक्त केलं, मला कसं कसं देवांची परवानगी आणली, हे आठवायचं असते. उपकार आठवायचं आठवतो आपण नाही. तुम्हाला इथं आणण्यासाठी स्वामींना लय रडलेले, लय घाम घाल. इथे येणं शक्य आहे का करून. प्रचंड देवताचा व्यापकत्व असतो. देवता येऊ देत नाही तिथे अजिबात, शक्यच नाही. एक माणूस आला होता की झोपडे असताना ते रात्री निघून गेलं. ते तिथून गाडीच गेलं. तिथं जाऊन फोन करते मालकाने, मालक जायचं देवाला नको रे बाबा, डोंगर चढलाच माझ्या अंगात नुसतं पवित्र तीर्थ आहे. इथे येऊन राहणं म्हणजे खूप भाग्य असतं. पण इथला आनंद चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे. इतर विषयाचं सुपार पण आहे. इथे सगळं तुम्हाला काळ कोट हाल सगळं विचारांचं मिळेल. वस्त्र काढून फिरून कोणा साडी नाही, पाहताय ना, अनुभवत आहे ना. विचारांचे आणि विकल्पांचे विष सतत चालवल्या जातात. का कुसंगाचा संग केला. कसं आहे ते प्रायचित्तामध्ये, जगला जीवडा
स्वामींचा जेवढा आहे हा दुडवून गेला. त्याला काय लागतं बिघडायला? विकारांचे विष भान पडतात जिंदगीमध्ये, इंद्रियांना थांबून देत नाही विचारांना. लय कठीण आहे ते विसरा. स्वामींचं कसं आहे की कोणाला म्हणले मोठा परता ठेवा बाई, आहे ती शक्य आहे का? आहे ते विसरणं. एक संध्याकाळ घेतला होता माणसाला लय काय गप्पा मारता पूर्ण आयुष्याचा इतिहास कोणी आलं की बोलत बसायचं. मी अशी, मी तशी, मी अशी होती, सगळ्यांचं सगळं काढत बसायचं. ह्याला म्हणायचं की तू गुज केला, मुले प्रेम वाटते त्या व्यक्तीबद्दल. विष त्याचं विष घोळ, कुठल्याने त्याचं विष घोळ. आणि अंगावर कपडे कोणाचे साजूचे. काय खाल्लं ते असं खातो आपण. म्हणजे खायचं स्वामींच्या नावाने, आहे की नाही? खायचं स्वामींच्या नावाने. आणि कोणी भेटलं की रात्रभर करायचं नाही. हे विष आपण खातो. विकारांचं विष असतं किंवा विकल्पाचं किंवा विपरीत बुद्धीचं विष असतं. विपरीत खाय वर्मात पडते, आहे की नाही? विपरीत बुद्धी कशी विष चावतो आपण, आहे की नाही? निगेटिव्ह थॉट, त्याला म्हणायचं निगेटिव्ह थॉट येत राहतात. काही गरज आहे त्या विचाराने काय दिलं तुम्हाला? उलट तुम्हाला दुःख दिलं, समून बाजूला गेलं, रात्रभर जागले ते वेगळं. आणि ते प्रभाव इंद्रियांमध्ये गेले, मनात गेले, बुद्धीत गेले, चित्तात गेले. दुसऱ्या दिवशी गाठी होत नाही, देवपूजा करू वाटत नाही, लीळा ऐकू वाटत नाही, झोप येते, नफरत घृणा निर्माण होती. काय चाललंय, काय गरज आहे, आम्हाला एवढं कळत नाही का? माहिमभट्ट सांगतात म्हणून ऐकावंच लागेल तुम्हाला. कटू सत्य आहे. पैसा घाबरला आता, लटलट लटलट कापायला म्हणजे बाबा बाबा आता काय करावे? सर्वांनी म्हणतात बाई भिवू नका, बाई सारख्यांना भीती वाट आहे, एवढे वाईट कर्म आहेत. पैसा प्रेमी आहे, ज्ञान्या भिलाच ब्रह्मांड हलतो. अर्जुनावरती आघात झाला तर कृष्णाचे अर्थात ताक घेऊन फिरायला लय चालणार. जी बायका भीत होतो, काय म्हणतात नका 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 असं नका. आता याशी काहीच नाही, काही करावे ना नाही. एकाचा उपकार एकाचा अपकार, काही करू नका म्हणाले. तुम्ही जर काही प्रयत्न केला तर एक केले की दुसऱ्यावरती आपण एराशी एर विरोधी, हे जे विषय आहेत ना म्हणाले, एकावर उपाय केला तर दुसरं उत्पन्न, त्याच्यावर उपाय केला तर चौथं. ही कल्पना आहे खूप मोठी विषयांची. एक प्रसव मोडत नाही, दुसरा, मग तिसरा, मग चौथा, मग पाचवा, थांबत नसते. एक दोष आला की सगळे दोष कलेक्ट होतात आपोआप. एक विकृती तत्व आलं बाकी सगळं येतं. एक क्रोध आला सगळं येतं. एक द्वेष आला त्याच पाठीमाग सगळं लटांबळ येऊन बसतं आपल्या अंतःकरणात. एक असूया आली सगळं आलं. मला 2 वरदान द्या, राम गेला खड्यात. आईपेक्षाही जास्त प्रेम केलेल्या बाळाला क्षणात म्हणते तू का राज्य घेऊन बसली नाही. तो दुसरं म्हणतो अगं तुझं कुंकू पुसल ना म्हणाले. राम तुझाही आत्मा आहे, माझा आहे, चालेल चालेल, तू मेला तर चालेल रे हरामखोर, पण माझा राम गेला तरी बन. किती उच्च प्रतिभा साकारलाय वाल्मिकी रामायणा, उच्च लेवलचा प्रतिभा. तू मेला तर चालेल रे दुसरे. दुसरं म्हणालो तुझ्या पाया पडतो असं नको म्हणून आलो. राज्य देव तर देऊन टाकतो ना, हा दुसरा वर नको प्लीज, तुझ्या पाया पडतो राहायला लागेल.
नाही जमलं का? बाया असा विचित्र असतात बाया स्त्री जेवढी चांगली आहे तेवढी विचारी पण आहे. भयानक. आणि परमार्गातल्या तर भयानकच असतात रे बाबा. अरे देवा, भयानक विचार ते विचारा. आणि मग अशा प्रकारे एकाशी एक उपाय करता येणार नाही बाई. आता शांत बसा. एकाची धावणी एकाची चढावणी होत असते. ही जायची आपण थांबू.